नमस्कार मित्रांनो, चॅनलचा प्रवास हळूहळू पुढे सरकत आहे. एक गोष्ट सांगायची आहे मला. मी मध्ये 2-3 दिवसापूर्वी रेल्वे स्टेशनवर भेट द्यायला गेलो होतो. आज मी संभाजीनगरच्या बस स्टँडला भेट द्यायला गेलो होतो. बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या ठिकाणी मी अनेकदा गेलेलो आहे, अनेक वेळेस गेलेलो आहे. प्रवासानिमित्त, कामानिमित्त, एखाद्या फंक्शन निमित्त आपण जात असतो रेल्वेने, मग बसने. आजही मी बस स्टँडला गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या मनामध्ये एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली. ज्या बस स्टँडला मी आयुष्यामध्ये अनेक वेळेस भेट दिलेली आहे, अनेक वेळेस तिथून प्रवास केलेला आहे, एका गावाहून दुसऱ्या गावाला गेलेलो आहे. आपण गावाला कशासाठी जातो? काहीतरी निमित्ताने जातो. निमित्त असेल, एखादं कार्यक्रम असेल, आपल्या नातेवाईकाकडे जात असो, किंवा एखाद्या देवस्थानाला दर्शन देत असो, दर्शनासाठी जात असो. तर रेल्वे आणि बस या आपल्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत. त्या तर जोडलेल्या आहेतच, त्याबरोबर आठवणी पण जोडलेल्या आहेत. आठवणी ज्या असतात त्या आपल्या मनामध्ये असतात. तर थोडंसं भावनिक दृष्ट्या मला आज वेगळं वाटलं बस स्टँडवर गेल्यानंतर. अर्थात ही गोष्ट अतिशय मामूली गोष्ट आहे. बस स्टँडवर सगळे जण जातात, अगदी फ्रिक्वेंटली जातात. या गोष्टींकडे लक्षही आपण देत नाही आपण, कारण भावनेच्या याच्यामध्ये असतो. म्हणजे समजा एकदा प्रवासाला जायचं असेल, देवस्थानाला जायचं असेल, तर त्यावेळेस एक वेगळी भावना असते. लग्नाला जायचं असेल तर एक वेगळी भावना असते. कोणी आजारी असेल तर आपण वेगळ्या भावनेमध्ये जातो. पण हा असा विचार माझ्या डोक्यात आला की किती म्हणजे आपण त्या याच्यामध्ये गुरफटलेलो असतो. जीवन नावाच्या प्रवासामध्ये. जीवन हेच एक प्रवास आहे, आणि त्यात परत हा प्रवास म्हणजे जीवनाचा प्रवास अधिक रेल्वे आणि बसचा प्रवास, अशा 2 गोष्टी, हे असे विचार माझ्या मनामध्ये आले. आणि हे 2 आता रेल्वेचा व्हिडिओ तर मी टाकलेलाच आहे. आता बस स्टँडचा व्हिडिओ टाकत आहे. अतिशय म्हणजे साध्या पद्धतीने, कोणत्याही आकर्षकपणा त्याच्यामध्ये असा किंवा केलेला नाहीये मी व्हिडिओमध्ये. साध्या पद्धतीने तो शूट केलेला आहे. पण तरीही म्हणजे ज्या बसेस दिसल्या मला, अकोल्याची बस दिसली, पुण्याची बस दिसली, रेल्वे बस स्थानकावरचा प्लॅटफॉर्म दिसला, वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. तर त्या प्रत्येक गावाची एक आठवण असते. आणि सांगायला काही हरकत नाहीये, पण मी बराच प्रवास केलेला आहे बसनी, कारने, वगैरे वगैरे. बसने सुद्धा भरपूर केलेला आहे. गुजरातमध्ये गेलेलो आहे, राजस्थानमध्ये गेलेलो आहे, कोकण पाहिलेलं आहे, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथे गेलेलो आहे. तिथल्या विविध स्थळांना भेट दिलेली आहे. पण नेमकं झालं काय, इव्हन आता या मागच्या 6-7 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये सुद्धा मी गौताळा अभयारण्य, त्याच्यानंतर भीमाशंकर, त्याच्यानंतर भंडारदरा, अशा विविध स्थळांना मी भेटी दिल्या. पण नेमकं झालं काय की माझ्या डोक्यात असं काही विचार नव्हता की मी चॅनल वगैरे निर्माण करेल. आणि फोटो काढलेत, पण व्हिडिओ अतिशय कमी, जेवढे जमतील तेवढे आपले एका दिवस आपला व्हिडिओ काढला. पण त्याचा उद्देश असा काही नव्हता की बाबा मला युट्यूबवर टाकायचं आहे, वगैरे वगैरे असं. तर प्रवास भरपूर केलेला आहे. गुजरात राज्य पाहिलेलं आहे मी, सुरत पाहिलंय, अहमदाबाद पाहिलंय, वडोदरा पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे राजकोट, राजस्थानमध्ये तिकडे गेलो होतो. तेलंगणामध्ये हैदराबाद, सिकंदराबाद, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर हा प्रवास सुरूच राहणार आहे. जसं मला सुचेल, जसं मी स्थळांना भेट देईल, तशी व्हिडिओ टाकत जाईल. पण एक मोठी चूक झाल्यासारखीच वाटायला लागली मला. कारण एक उदाहरणार्थ सांगतो की मी मागच्या 15-20 एक महिन्यापूर्वी याला गेलो होतो. कुठे? भंडारदरा हिल स्टेशन, आपल्या महाराष्ट्रातलं कळसुबाई शिखर जिथं आहे, जे सर्वात उंच आहे, तिथे गेलो होतो. तिथेच मी अमृतेश्वर मंदिराला भेट दिली होती. अतिशय सुंदर 1200 वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर आहे. त्याचा व्हिडिओ नाही घेतला मी, पण फक्त फोटो घेतले. तर ते एक खंत अशी निर्माण झाली की मी आता गौताळ्याला गेलो, भंडारदऱ्याला गेलो, भीमाशंकरला गेलो, शिर्डीला गेलो,
नगरला गेलो होतो मध्ये, अण्णा हजारेंना भेटायला गेलो होतो दिवाळीमध्ये. तर यांचे सगळे फोटो आहेत माझ्याकडे, पण तो व्हिडिओ नाहीत. मग त्यांच्याशी आता अण्णा हजारेंना भेटायला गेलो होतो सहज, त्यांच्याशी बोलणं झालं असतं, तो भाग चित्रित झाला असता. 15 ते 20 मिनिटं माझ्या त्यांच्याशी गप्पा झाल्या. तर ही खंत तेवढी राहिली. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. त्या बाबतीत जास्त विचार करण्यात काही आता हे नाही खंत करण्यामध्ये. पण पुढे मात्र जरूर आता जसा वेळ मिळेल तसा तसा एखादा प्रवास कधी होतो काही सांगता येत नाही, कारण एक तर उन्हाळा खूप आहे. मग पुढचा प्रवास झाला की मग त्या संदर्भात मग माहिती देऊ शकतो. जसं की अमृतेश्वर मंदिर आहे, सांदनदरी पाहिली मी ह्याच्यामध्ये भंडारदऱ्याला, रांदा वॉटरफॉल पाहिला. रांदा वॉटरफॉल जो आहे तिथे अनेक सिनेमांचं चित्रपट झालेलं आहे. अजय देवगणचा इतिहास आहे, अजय देवगणचाच जान आहे, त्याचाच राजू चाचा आहे, राम तेरी गंगा मैली, अशा सिनेमांचं शूटिंग तिथं झालेलं आहे. कुठे? रांदा वॉटरफॉल मध्ये. तर हे सगळ्यांचे फोटो मी संग्रहित करून मी फोटो ठेवतो जनरली. जुने 20-25 वर्ष 10 ते 15 वर्षापूर्वीचे फोटो माझ्याकडे आहेत. पण त्यांचा व्हिडिओ मात्र मी काही निर्माण नाही करू शकलो, कारण तसं डोक्यात नव्हतं ना उद्या. म्हणजे आता एक 15-8 दिवसच झाले असतील मला चॅनल चालू करून. बघू, प्रवास आपला चालू ठेवू आणि जसजशा घटना घडतील, जसजशा भेटी होतील तसा व्हिडिओ आणि माझं मनोगत मी मांडत जाईल. परंतु एक मात्र नक्की आहे, बस असो किंवा बस स्टँड असो, याच्याशी मला तरी असं वाटतं की एक भावनिक नातं आहे. कारण त्याच्या प्रत्येक प्रवासामागे आठवण आहे. आपण कामासाठी जात असतो, कधी लग्नासाठी जात असतो, कधी कोणत्या कार्यक्रमासाठी जात असतो. तर ही बस आणि रेल्वे आपल्याला नेहमीच साथ देत असते. मोठमोठे प्रवास असतात, 10-10 तासाचे, 12-12 तासाचे. विविध गावांना भेटी देतो आपण. ते आपलं गाव आणि दुसरं गाव याच्यामध्ये फरक असतो. ते आपण गाव बघतो, तिथले माणसं बघतो, तिथलं खाणं पिणं करतो, या सगळ्या गोष्टी असतात. तर हेच आता एक आज तो बस स्टँडचा व्हिडिओ टाकतोय आणि एक आठवण म्हणून व्हिडिओ टाकत आहे तो. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आहे आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा. धन्यवाद परत एकदा.